नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमास किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत गवारीचा ठेचा। तर चला पाहूया साहित्य। मिरच्या, लसूण, शेंगादाणे आणि गवारीच्या शेंगा। तव्यावर तेल टाकून घेऊ। तव्यावर असं 2 मिनिटं आपण ह्या गवारीच्या शेंगा भाजून घेऊ। हे आता आपण गवारीच्या शेंगा 3-4 मिनिटं चांगल्या भाजून घेऊ। असं 2-3 मिनिटं शेंगा चांगल्या भाजून झाल्या। शेंगादाणे आपण नंतर टाकू। शेंगादाणे ते भाजून घेऊ आपण आंबळ। आता त्यातच आपण मिरच्या टाकू, लसूण टाकू, म्हणजे थोडंसं भाजून घेऊ। मिरच्या आणि शेंगादाणे लसूण छान भाजून झाले, त्याचं एका साईडला काढून घेऊ। आता हे सगळं साहित्य खलबत्त्यात आबडधोबड बारीक करून घ्यायचं। आपण हे आता आबडधोबड कुटून घेऊ। हे आपण आता कुटून घेतलं। याच्यातच आता आपण गवारीच्या शेंगा आबडधोबड कुटून घेऊ। हे पहा, अशा प्रकारे आबडधोबड कुटून घ्यायच्यात, जास्त कुटायचे नाही। जर का तुमच्याकडे पाटा उरोटा असेल तर त्यावर ठेचून सुद्धा छान होते। तव्यावर तेल टाकून घेऊ 1-1.5 चमचा। आता टाकू हे वाटलेलं शेंगादाणे, लसूण, मिरची आणि नंतर ह्या ठेचलेल्या गवार टाकू। गवार आणि शेंगादाणे लसूण याचं मिश्रण आता एकत्र करून घेऊ। म्हणजे चवीनुसार मीठ टाकू, चांगलं परतून घेऊ। याच्यावर थोडासा पाण्याचा असा शिपका द्यायचा आणि हलवून घ्यायचं। हा झाला आपला गवारीचा ठेचा तयार। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी उमास किचनला सबस्क्राईब आणि फॉलो करा। धन्यवाद।